मित्रांनो, आपण जे पेट्रोल वापरतोय ते इथेनॉल मिश्रित आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आता अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर जे आक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे इराणवरून जे कच्चं तेल येतं ते होर्मुझ ह्या सामुद्रधुनी जी आहे त्या मार्गाने येतं. 56 किलोमीटरची ती चिंचोळी समुद्रातील जागा जी थोडीशी उथळ आहे त्या मार्गाने आपल्याला जे कच्चं तेल लागतं ते आपण प्राप्त करतो. भले आपण रशियाकडून तेल घेत असू, त्याच्यानंतर व्हेनेझुएलाकडून तेल घेत असू, अमेरिकेकडून घेत असू किंवा गल्फमधल्या इतर देशातून तेल घेत असू, परंतु पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं धोरण हे भारताने फार मागेच ठरवलेलं होतं. आणि ह्या गोष्टींमुळं झालं काय की एखाद्या गाडीला, एखाद्या वाहनाला 1 लिटर पेट्रोल लागत असेल तर ते संपूर्ण 1 लिटर देण्याच्या ऐवजी 800 ml पेट्रोल आणि 20 ml इथेनॉल अशा पद्धतीचं एक मिश्रण 1%, 2%, 5%, 10% असं वाढवत नेण्याचं सरकारने ठरवलेलं होतं. आणि आता ही मर्यादा 20% आपण गाठलेली आहे. म्हणजे आपण जे ध्येय ठरवलं होतं की इथेनॉल ब्लेंडिंग ज्याला असं म्हणतात, ते ब्लेंडिंग टप्प्याटप्प्याने 20% न्यायचं. कारण आपल्याकडे ऊसाचं क्षेत्र प्रचंड आहे, मका आहे, ज्वारी आहे, इतर जी धान्य आहेत त्या धान्य प्राप्त केल्यानंतर त्याचं विविध प्रक्रिया करून आपण इथेनॉल निर्मिती करू शकतो. ऊसापासून जसं आपण स्पिरिट तयार करतो, मोलॅसिस तयार करतो किंवा अल्कोहोल तयार करून देशी दारू तयार करतो, त्याचप्रमाणे ऊसाच्या मळीपासून इथेनॉल प्राप्त करता येतो. आणि इथेनॉल हा ज्वलनाला लाभकारक असा द्रव आहे. त्यामुळे इथेनॉल ब्लेंडिंग आपल्या देशाने हे चांगलं पाऊल उचलून इथेनॉल ब्लेंडिंग 20% नेलेलं आहे. आता विचार करा, गेले कित्येक वर्ष म्हणजे 2019 पासून 2024 किंवा त्याच्याही आधी आपल्या इथं पेट्रोलच्या दरात फार मोठी वाढ, फार मोठी घसरण असं काही होत नाही. पेट्रोलचे दर साधारण 100, 105 या दरम्यान स्थिर आहेत. गेले कित्येक वर्षाचं तुम्ही वाटलं तर अभिलेख, रेकॉर्ड काढून तपासून बघा. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे 2024च्या आधी 105 रुपयावर असणारे पेट्रोलचे दर 103 रुपयावर आणण्यात आले आणि अजूनही ते 103 रुपयांवर स्थिर आहेत. म्हणजे 2024ची लोकसभा निवडणूक ते 2026 म्हणजे एप्रिल मेचाच कालावधी होता. त्यामुळे 2 वर्ष झाले 103वर आपल्याला जे पेट्रोल मिळतं त्याचे भाव स्थिर आहेत. आता ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन यांनी काय मागणी केलेली आहे की आपण 20%ची जी आपलं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट आपण मुदतीआधीच गाठलेलं आहे. त्यामुळे आता आपण इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण हे 30%वर न्यायला काही हरकत नाही असं ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन यांचं म्हणणं आहे. आणि ही जी संस्था आहे, ही जी असोसिएशन आहे ती इथेनॉल उत्पादक व डिस्टिलरींची शिखर संस्था आहे. आणि जेव्हा देशातील अशी शिखर संस्था केंद्र सरकारला आवाहन करते, विनंती करते की ब्लेंडिंग तुम्ही वाढवत न्या, तर ह्या गोष्टींकडं आपण अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे. मित्रांनो, विचार करा की आपण पेट्रोलचे 3 महिने पुरतील एवढे साठे निर्माण केले नसते आणि हे साठे 2014 नंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर आपण 3 महिने पुरेल एवढं कच्चं पेट्रोल जमिनीखाली साठवून ठेवू शकतो, जमिनीवर साठवून ठेवू शकतो. आणि हे कच्चं जे इंधन आहे, कच्चं जे तेल आहे, ते कच्चं तेल समजा समुद्रातून आपली जी जहाजं आहे जी कच्चं तेल वाहून आणतात ती जर वेळेवर नाही पोचली तर आपल्याला हा बफर स्टॉक म्हणून कामाला येतो.
म्हणजे 1 महिना विलंब झाला तर आपल्याकडे 3 महिन्यांचा साठा आहे, त्याच्यावर आपल्या देशाची गरज भागू शकते. ते जर आपण नसतं केलं तर या इराण आणि अमेरिका आणि इस्रायल ह्या तिघांच्या भांडणात आपलं किती नुकसान झालं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण रेल्वेचं पूर्णतः विद्युतीकरण केलेलं आहे, त्यामुळे रेल्वे आता डिझेलवर चालत नाही. रेल्वेला किती प्रचंड डिझेल लागतं दिवसाला हे आपण गुगल करून पाहू शकतो. तेवढं डिझेल जर आपल्याला इराणकडून मिळालं नसतं तर आपण डिझेलची व्यवस्था कशी केली असती हे सुद्धा आपण समजण्यासारखं आहे. म्हणजे देशाला प्रगतीवर न्यायचं का अधोगतीवर न्यायचं हे आपण याची तुलना आपण 2014 नंतरचं नरेंद्र मोदी सरकार आणि 2014च्या आधीचं सोनिया गांधी, त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग आणि पी चिदंबरम यांचं सरकार अशी तुलना करायला हवी. त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नव्हत्या. त्यांनी तेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी ऑइल बॉन्ड्स निर्माण केले होते की आता आम्ही दर स्थिर ठेवतोय, प्रति बॅरल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर वाढलेले आहे, परंतु तो मधला जो पूर्ण गॅप आहे तो भरून काढण्यासाठी आमच्याकडे तेवढे डॉलर्स नाहीत. तेव्हा त्यांनी ऑइल बॉन्ड ही संकल्पना काढून भविष्यात एवढ्या गुंतवणूक केलेल्या बॉन्डवर तुम्हाला एवढे टक्का परतावा मिळेल अशा प्रकारची तरतूद करून ठेवून देशाला खड्ड्यात घालायचं काम केलं होतं. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारला त्या सगळ्या बॉन्डसाठी काही लक्ष कोटी रुपये ज्यांनी बॉन्ड घेतला त्यांना द्यावं लागलं. परंतु ते देऊनही आत्ता ह्या सगळ्या व्यवस्था केल्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे सर्व रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण, त्याच्यानंतर त्यामुळे डिझेलवर डिझेलवर रेल्वे धावणं बंद झालं, ते आता लाईटवर धावत आहेत. त्याच्यानंतर 3 महिन्याचा कच्च्या तेलाचा साठा करून ठेवला आहे. आणि तिसरी गोष्ट, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण क्रमाक्रमाने वाढवत आता 20% आणलेलं आहे. आणि ही जी संस्था आहे ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन, ती 30% ते न्यायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. खनिज तेलाच्या पुरवठ्यावर इराण आणि अमेरिका इस्रायलच्या ह्या युद्धामुळे परिणाम होण्याची शक्यता होती, परंतु आपण अमेरिका आणि इस्रायल यांच्या बाजूने नाही आणि इराणला सुद्धा आपण मानवतेच्या भूमिकेतून मदत करतोय. आपण त्यांना जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तांदूळ असेल, गहू असेल, भाजीपाला असेल, फळं असेल, अंडी असतील, चिकन असेल, मटण असेल, या सगळ्यांचा पुरवठा करतोय, इतर गोष्टींचा पुरवठा करतोय. आणि आता तर बासमती तांदळाच्या बदल्यात इराणकडून तेल घ्यायचं सुद्धा प्रस्ताव विचाराधीन आहे. म्हणजे एक्सचेंज ऑफ कमोडिटीज, म्हणजे मालाची देवाणघेवाण, म्हणजे डॉलरमध्ये किंवा दिनारमध्ये किंवा युरोमध्ये किंवा रुपयामध्ये व्यवहार करण्याच्या ऐवजी त्यांची किंमत किती आहे ते बघायची आणि आमच्या एवढ्या किमतीचे बासमती तांदूळ त्याच्या बदल्यात तुमचं एवढ्या किमतीचं खनिज तेल, असा हा व्यवहारसुद्धा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना हा प्रस्ताव देण्यात आला आहे की इथेनॉल ब्लेंडिंग 30% वाढवा. आणि आता त्याच्यापुढेही जाऊन ह्या जी संस्था आहे त्यांचं काय म्हणणं आहे की ब्राझीलमध्ये जसं 100% इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स फ्युअल वाहनांचं तिथल्या सरकारने त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे. आणि तसंच भारतातही 100% इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स फ्युअल वाहनांच्या वापराला आपण प्रोत्साहन द्यायला हवं अशी ही संघटना म्हणते. तसं जर आपण केलं तर आपल्याला पेट्रोलची भविष्यात गरजच राहणार नाही. सगळ्या दुचाकी ह्या इथेनॉलवर फ्लेक्स फ्युएल पद्धतीने चालतील आणि आपल्याला त्याचं म्हणजे पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं बंद होतील आणि रिचार्ज करायचं इलेक्ट्रिक चालणारी वाहनंसुद्धा बंद होतील आणि 100% इथेनॉलवर चालणारी वाहनं येत्या काही काळात बघायला मिळण्याची शक्यता आहे. या फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या इंजिनमध्ये नेहमीच्या इंधनासोबतच इथेनॉल अथवा मिथेनॉलचा पूर्णपणे वापर करण्याची क्षमता असते. त्यामुळे समजा पेट्रोल पावशेर लागलं तर पाऊण किलो इथेनॉल किंवा मिथेनॉल लागण्याची शक्यता आहे. आता भविष्यात घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी सुद्धा इथेनॉल आधारित स्टोव्ह बाजारात येण्याची शक्यता आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढे पावलं टाकावीत असं या इथेनॉल ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशनचं म्हणणं आहे.
डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याची शिफारस संघटनेकडून करण्यात आली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण येत्या काही काळामध्ये ऊर्जेच्या बाबत स्वयंपूर्ण होणार आहोत आणि आपली आत्मनिर्भरता वाढणार आहे. तर तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? इथेनॉल ब्लेंडिंग 30%, फ्लेक्स फ्युएल वाहनं, इथेनॉल आणि मिथेनॉल, त्याच्यानंतर डिझेलमध्ये इथेनॉल मिसळणे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं मत मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला जरूर सांगा. माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहजन यांना माझ्या चॅनलची लिंक त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पेस्ट करून पोस्ट करा. त्यांना सांगा भेट दिली आहे म्हणून आणि त्यांनी माझा चॅनल पाहिल्यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते पण मला सांगा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, समजून घ्यायला मिळेल असे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.